राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीमध्ये आलेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिक्षा कायम आहे। 10,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावली गेली आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी ही शिक्षा सुनावलेली आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांची शिक्षा कायमच आहे। 10,000 दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावलेली आहे। माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आर्थिक निकष नसताना ज्या सदनिका लाटल्या होत्या त्याबद्दल जी मूळ तक्रार माझे वडील माजी मंत्री तुकाराम दिघोळे साहेब यांनी केली होती, त्या तक्रारीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं मला वाटतं। या संदर्भात ही शिक्षा कायम राहावी म्हणून पुढे माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही प्रक्रिया गरजेची आहे ती आम्ही सुरू केलेली आहे आणि या संदर्भात येत्या 19 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयामध्ये पुढची तारीख देखील आहे। निकाल देताना माननीय सत्र न्यायालयाने अतिशय स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की या प्रकरणी शासनाची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक ही शिक्षेला पात्र आहे। म्हणून गुन्हेगार श्री माणिक कोकाटे यांना अटक व्हावी, नियमानुसार अटक व्हावी व त्यांना दंड व्हावा असा स्पष्ट निकाल आलेला आहे। आता कोकाटे यांच्यावर न्यायालय अटकेची टांगती तलवार आहे। त्यांना अटक व्हावी, त्यांना जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया माननीय उच्च न्यायालय व माननीय सर्वोच्च न्यायालय या स्तरावर आम्ही सुरू केलेली आहे। अजून करता येईल याच्याकरता आता नव्याने शोध हा सत्ताधारी हे कुठेतरी घेतील, कारण अडचणीत तर ते होते। संपूर्ण सरकारमध्ये अनेक मंत्री जे आहेत ते अडचणीत आहे। आता असे रमी बहादर जे आहेत यांना आता त्यांना पूर्ण वेळ रमी खेळण्याकरता मोकळीक न देता मंत्रालयात बसून विधान भवनात बसूनच आपण आपलं मनोरंजन करा, मात्र आम्ही तुम्हाला काढणार नाही असा जो स्टँड या देवेंद्र फडणवीसांचा जो आहे त्या स्टँडला आता अजून नवीन एक कारण ते शोधतील आणि त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा ठेवतील। वास्तविक पाहता नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती